रामकृष्ण हरी. गेले 4 ते 5 दिवसापासून महाराष्ट्रात जे अतिवृष्टीच्या पावसाने जे थैमान घातलेलं आहे, पाऊस म्हटलं की निसर्गाने जणू दिलेलं हे अमूल्य वरदानच आहे. पण हा जर अति झाला तर याचा काय परिणाम असतो आणि आपण निसर्गाशी जे खेळणं चालू ठेवलं तर आपल्याला काय परिणाम भोगावे लागतील याचा आपल्याला निसर्ग हा प्रत्येक वेळेस त्याचं दर्शन करून येत असतो. पावसामुळे सर्व महाराष्ट्रभर प्रत्येक ठिकाणी जनजीवन हे विस्कळीत झालेलं, परिणामी वाहतूक विस्कळीत झाली, सर्व काही विस्कळीत झालं, शाळा महाविद्यालये सर्व काही विस्कळीत झालं. आपण आता अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील पिंपळगाव नाकविंदा या गावात आहे. म्हणजे हे माझं गाव आहे. या ठिकाणी आपण हा एक चित्रफिती काढत आहोत. हे आमच्या गावातील तळं. या ठिकाणी पहिल्याच पावसात खूप असं एक भरलंय, पूर्णपणे. या ठिकाणी मागील काळात पूर्णपणे हे तळं म्हणजे या ठिकाणी काहीच पाणी नव्हतं. आपण अशा पद्धतीने बघितलं गेल्या 5 ते 6 दिवसातच हे तळं एकदम असं पुतळीवरून वाहत आहे आणि याची सांड अशी निघालेली आहे. हे आपण बघू शकताय. आत्ताच पेरणी झालेली होती. शेतकऱ्यांनी सर्व काही पेरलेलं होतं, परंतु या पावसामुळे शेतकऱ्यांनाही या पावसाची झळ कुठेतरी सोसावी लागणार आहे. आणि प्रत्येक शिवारामध्ये जिथं पाहावा तिकडं प्रत्येक महाराष्ट्रभर अशीच परिस्थिती आहे. जिथे पाहावा तिथे पाणीच पाणी आणि पूरमय सदृश्य परिस्थिती आपणास दिसते आहे. हे बघा, हे आमचं या ठिकाणी हे धरण या ठिकाणी पूर्णपणे भरलेलं आहे. पहिल्याच पावसात पूर्णपणे हे धरण भरलेलं आहे आणि या निसर्गाने कुठेतरी एक हिरवी शाल पांघरलेली आहे. गेले उन्हाळाभर तापलेली जमीन कुठेतरी या पावसाच्या पाण्याने सुखावलेली आपणास दिसते आहे. आणि हे पावसाचं जे रौद्र रूप आपण या गेली 4 दिवसात बघितलं, हे एक कुठेतरी जास्त जंगलतोडीमुळं आणि याच्यामुळं हे पावसाचं जे अनियमिततेचं चक्र आपणास दिसत आहे, हे खूप येणाऱ्या काळात भयावह संकटांशी तोंड देणारं आपल्याला आहे. त्यामुळे याच्यावर वेळीच उपाययोजना आपण केल्या पाहिजे असं मला एक प्रामाणिकपणे वाटतं. या ठिकाणी आपण बघू शकतोय, जिकडे पाहावे तिकडे पाणीच पाणी अशी परिस्थिती या ठिकाणी झालेली आहे. आणि गावचा संपर्क आणि आमचा संपर्क पूर्णपणे तुटलेला होता. आता या ठिकाणी थोडं पाऊस उघडल्यामुळे आपण सर्वजण या ठिकाणी घराबाहेर निघत आहोत. हे बघू शकताय, एकदम सुंदर असं या ठिकाणी तळ्याची सांड निघालेली आपण या ठिकाणी बघू शकताय. रामकृष्ण हरी.